वादाने मोक्ष प्राप्त होतो असे त्यांनी म्हटले नाही. श्री शंकराचार्य म्हणतात, वाग्वे खरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुषम विदुषाम तत्वत भुक्तये न तु मुक्तये. वैखरीतून शब्दांचे झरे वाहतात, वैखरीवाणीतून शब्दांचे झरे वाहतात. त्या शास्त्र व्याख्यान कौशल्य दिसून येते. ते विद्वानांचे पांडित्य पोट भरण्यास उपयोगी आहे. भागवतकार, कथाकार, कीर्तनकार पोट भरण्याकरता ठीक आहे त्यांना. शब्दच्छल कोण म्हणतो? मी नाही, शंकराचार्य. वाग्वे खरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुषम विदुषाम तत्वत भुक्तये. जेवणा करता न तू मुक्तये, मुक्त होणार नाही व त्याच्यानं मग भुक्त होईल. भागवतकार मजा करतात की नाही? भागवत एकादश स्कंदातील 10व्या अध्यायात साधकांची लक्षणे सांगत असताना एकनाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज एकनाथ भागवतमध्ये, वाद विवाद अतिवाद नावडे कोणाचा संवाद न करी बोलाचा विनोद लौकिक शब्द न बोले. साधकांनी काय करावं? वाद विवाद अतिवाद नावडे कोणाचा संवाद न करी बोलाचा विनोद. विनोदाने देखील बोलू नका, टिंगलटवाळी करू नका आपसात विनोदाने. लौकिक शब्द न बोले वक्रोक्ती नाही जाण बोली न बोले विंदान करुणेने प्रत्तारण मिथ्या वचन न बोले. प्रथम वाद जरी निर्माण झाला तरी त्याचे पर्यवसान नंतर एकमेकांनी एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, मर्मभेद करणे, दोष दाखवणे, अंतःकरण याच्यामुळे दुखावले जातात. तसे श्रीमद भागवत एकादश स्कंदात आश्रम विचार सांगताना श्रीकृष्ण भगवंतांनी संन्यासाश्रमाची पुरुषाची जी व्रते नियम सांगितली त्या संन्याशाने वेद वादरत होऊ नये असे म्हटले आहे. संन्याशाला बंधन घातले भगवान कृष्णाने. भागवतमध्ये वर्णन येतं, वेदवादरतो न स्यान् पाषण्डीन हेतुकः शुष्कवाद विवादेन कंचित पक्षम श्रमाश्रयेत. संन्यासी साधकाने वेदवादात उतरू नये, त्यातून पाषंडीपणा निर्माण होतो तो होऊ देऊ नये. संन्यासी झालेत ना, कर्मन्यास संन्यास, आणि वादविवाद कशाला करता? तार्किक होऊ नये. कोणी करावा? जे सिद्ध पुरुष आहे, ताकद आहे. लक्षात घ्या, अंगात देव उतरलाय त्याने मात्र भिडावं. जर वाटलं तर, ते काही कोणी आलं तर भिडत नसतो तो माणूस. तार्किक होऊ नये. अरे सदाशिव शास्त्री पंडित काही हजार शिष्यांना घेऊन महाराष्ट्रात उतरले. रामदास स्वामी, शिवरायांचं राज्य त्यावेळेस स्थापन झालेलं होतं. रामदास राज्यगुरू होते आणि राजगुरूही होते. आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळेस सदाशिव शास्त्री आला, राज्याभिषेक शिवरायांना झालेला होता. गागा भट्ट नावाचा पंडित पदरी होता दरबारामध्ये. हा सदाशिव शास्त्री आला म्हणे, उत्तर हिंदुस्थान जिंकून मी काशीहून आला, दक्षिण हिंदुस्थानात आलोय आणि मला पारपत्र पाहिजे महाराष्ट्र जिंकल्याचं. तुमच्याकडे कोण पंडित आहे, राजगुरू आहे, त्यांना समोर आणा, वादविवादाला तयार राहा म्हणावं. आणि माझा पण असा आहे, मी जर हारलो तर चाकू लावलेला आहे जानव्यामध्ये, तो काढून माझी जीभ कापून देईल हारलो तर. आणि समोरचा हारला तर राजाने पारपत्र लिहून दिलं की महाराष्ट्र हारला. काय लोक होते. आपल्याला धड ज्ञानेश्वरी काय विचारलं तर सांगता येत नाही. आहे चला गुरुवारी माऊलीच्या ज्ञानेश्वरीला, तिथं कळवलं काय, काही सांगता येत नाही. तिथे ज्या वेळेस सदाशिव शास्त्री आले, महाराजांनी बोलवलं गागा भट्टाला. गागा भट्ट,
हे आलेले आहेत, उद्या वादिवाद 8 वाजता स्टार्ट. गागा भट्टाला वाटतं नोकरी जाते आपली. साधा ब्राह्मण पण याच्याशी टिकू शकणार नाही, नोकरी जाईल, सगळे पोरं बाळ उपाशी मरतील आणि नालायक ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रात अपकीर्ती होईल. तर रात्री गेला तो सदाशिव शास्त्रीकडे. महाराज म्हणले मी आत्ता लिहून देतो. मला काय हरवता, तुम्ही राजगुरूला हरवा. मी भटजी आहे आणि दरबारामध्ये फक्त मी बसलेलो आहे, मी नाही आहे राजगुरू. राजगुरू रामदास स्वामी आहेत, असं त्यांच्याशी वाद करा. आले ना सदाशिव शास्त्री रात्रीस शिवरायांकडे. शिवाजी महाराज म्हणले तुम्ही कोणाशी वादविवाद मला फटीचर ब्राह्मणाशी करायला होता, माझं काही स्टेटस आहे की नाही, तुमच्या राजगुरूशी मला करायचं आहे. ते म्हणले महाराज ते वादविवाद करत नाही, चला महाराष्ट्र हरला लिहून द्या. आता लिहिता येत नाही, राज्याभिषेक झालेला आहे, राज्य आहे, महाराष्ट्राची शान बान आन सगळं जोडल्या गेले त्याच्याशी. निघाले शिवाजी सकाळी. लवाजमा पाहिलं, साताऱ्याच्या डोंगरामध्ये याच्यावर नव्हते रामदास स्वामी सज्जनगडावर, आणि म्हणून त्या अमकाईच्या डोंगरात होते. तिथे गेले सगळा लवाजमा. कल्याण आणि उद्धव 2 शिष्य आजूबाजूला होते. एका दगडावर रामदास स्वामी बसलेले होते जंगलामध्ये. आणि पाहायला लवाजमा. शिवाजीनं लोटांगण घातलं, साष्टांग दंडवत घातलं. अरे शोभा, कसं काय राज्य चाललं, काय तुला अडचण आली, कसं आलास, असं विचारलं. खुशाला आहेत ना सगळं, राज्यकारभार व्यवस्थित चालला आहे ना. ते म्हणले महाराज मी आलो आपल्या दर्शनाकरता, आणि हे काशीहून जे सदाशिव शास्त्री पंडित आलेले आहेत, महान वेदांचे पंडित आहेत, आणि ते आपल्या दर्शनासाठी आलेत, त्यांनी नाही सांगितलं वादिवादासाठी. ते भडकले सदाशिव शास्त्री. म्हणले कोण कोणाचं दर्शन घ्यायचं नंतर पाहू, माझ्याशी वादिवाद करा, असा असा माझा पण आहे, माझी जीभ कापून देईल हरलो तर, नाही तर महाराष्ट्र हरल्याचं पारपत्र लिहून मला पाहिजे, आणि चला माझ्याशी वादविवाद सुरू करा, नंतर पाहू कोणी कोणाला नमस्कार घालायचा. रामदास स्वामी हसले आणि लवून नमस्कार केला. तप्त मुद्रांकित ब्राह्मण दिसता, 4 वेदाचे पंडित दिसता, आणि तुम्ही ह्या भूमीचे भूदेव आहात, तुम्हाला माझा नमस्कार आहे. पुन्हा सांगितलं म्हणजे कोणी कोणाला नमस्कार करायचं, नंतर स्टार्ट करा वादिवाद. ते म्हणे एकदा रामदास म्हणाले मी गवत्या गोमाजी आहे, त्यांचा शब्द आहे, मला काही येत नाही, मग लिहून द्या महाराष्ट्र हरल्याचं. आता ज्यावेळेस आन बान शान राजाची पणाला लागते, त्यावेळेस मात्र रामदास हे झालेले आहेत. आणि समोर पाहिलं तर एक मोळी विक्या चालला होता. मोळी विक्या, मोळी घेऊन बोलवा म्हणले त्याला, त्या मोळी विक्याला. त्या मोळी विक्याला धरलं 2-3 सैनिकांनी जाऊन, चल म्हणले, बोलवलं. त्याला वाटलं आपण काय गुन्हा केला, चळचळ कापायला लागला. मोळी खाली ठेवली. महाराज माझा काय गुन्हा झाला, सांगतो कोण आहे, रामदासाने विचारलं. म्हणलं मी जातीने कोण आहे सांग. म्हणे मी शेड्यूल कास्ट आहे, म्हणजे क्षुद्र. आधी म्हणलं मी महार आहे, त्या काळात महार ही टर्म्स होती. कल्याणच्या अंगावर कुबडी फेकली रामदासाने. कल्याण जा एक रेग ओढ त्याच्या समोर. रेग ओढली, पुढे ये. रेग ओलांडून तो पुढे आला. आल्यावर म्हणले सांग तू कोण आहे. आता शब्द बदलले त्याचे, मी क्षुद्र आहे. पुन्हा रेग ओढ म्हणले कल्याण. रेग ओढली, पुन्हा समोर ये, तू कोण आहेस. म्हणाला मी वैश्य आहे. आता रक्तरंग बदलायला लागले, लक्षात घ्या. शूद्राचा रंग काळा जात राहिला रक्तामधला. पुन्हा रेगोड, पुढे कोण आहेस तू. म्हणे मी क्षत्रिय आहे. आता लाल रंग प्रगट झाला, दोन्ही रंग गेले. पुन्हा रेगोड म्हणले, पुन्हा रेगोडली, कोण आहे तू. म्हणे मी ब्राह्मण आहे. पुन्हा रेगोड, पुन्हा रेगोडली, पुढे ये, कोण आहेस तू. 6 शास्त्र आणि 18 पुराणाचा जाणता आहे, सांगा कोणाशी वादविवाद करू. सदाशिव शास्त्रीचं जे तोंड असं होतं ते तसंच राहिलं. म्हणले आपल्याकडे काशीहून आले ते, याच्याशी वादविवाद कर. भेडला न तो वादविवादाला.
पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा यांच्यावर ते वादंग झडले आणि नंतर ताबडतोब हारला तो सदाशिव शास्त्री पंडित. त्यांनी चाकू काढला आणि जीभ कापणार इतक्यात महाराजांनी खून केली आणि धरलं त्याला. याच्यासाठी विद्वत्ता मिळवली का? नाही म्हणले महाराज, तुम्ही हरवलं असतं तर निदान माझ्या याच्यात असं लिहिण्यात आलं असतं की राजघराण्याच्या राजगुरूंनी मला हरवलं, पण एका अशा माणसाच्या हाताने मला हरवलं की आता मी जिवंत राहू नये म्हणले, मी आत्महत्याच केली पाहिजे. मग त्याला बोध केला रामदासांनी, अरे याच्यासाठी तुम्ही मिळवता का, वादिवादा करता. आणि तो प्रसिद्ध शिष्य झालाय सदाशिव शास्त्री पंडित. नंतर रामदासांचं त्यांनी नंतर शिष्यत्व पत्करलं, माफी मागितली. शंकराचार्यांचंही असंच झालं, मंडन मिश्राचं. आता सांगत नाही. आणि शंकराचार्य संसार कसा आहे, दुःख मूळ हे त्यांना माहीत नसल्यामुळे मंडन मिश्रांनी अडवलं की कशाहून संसाराचा तुम्ही अनुभव घेतला, बायको खराब कशाहून असते, संसार खराब कशाहून असतात, तुम्ही तर संन्यासी आहात. म्हणून देह ठेवला आणि 3 महिने परकाया प्रवेश करून निघून गेले एका राजामध्ये, जो राजा वारला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी संसार करून 3 महिन्यानंतर पुन्हा आपल्या देहात आले, वादिवादाला आली. येस, मी अनुभव घेतलाय आता संसाराचा. अनुभव देण्याची आणि घेण्याची ताकद असेल त्यांनी वादविवादात उतरावं. बाकीच्याने भानगडीत पडू नये. ईश्वर नाही, बिलकुल नाही म्हणायचं. म्हैस दूध देत नाही, हाल्या दूध देतो, बिलकुल देतो, मी कालच पाहिला. आपलं काही बिघडत नाही. वेदवादरतो नश्यान पाषंडीन हेतुका शुष्कवाद विवादेन कंचित पक्षम श्रमाश्रयेत. संन्याशांनी वादिवाद करू नये, त्यातून पाषंडीपणा निर्माण होऊ देऊ नये, तार्किक होऊ नये, मिथ्या तर्कवितर्कांचा अवलंब करू नये, कोरड्या वादविवादाचा आश्रय घेऊन कोणत्याही एका पक्षाचा अभिनिवेश धरू नये. कोरडा वादविवाद नको, मिथ्या वादविवाद नको. कोरडा म्हणजे अनुभव नाहीये. अनुभवहीन करी संशोधन जडास चेतन दिसेल का, बाप्पासाहेब म्हणतात. अनुभव नाही, त्याचं संशोधन काय कुठल्या क्वालिटीचं असेल. आणि जड माणसाला चेतन ब्रह्म कसं दिसेल जड डोळ्यांनी. एकनाथ महाराजांनी ह्या श्लोकावर टीका करताना धरोणिया मीमांसक कर्मकांडीचे शास्त्रार्थ नानावाद कर्मार्थ न करी निश्चित निजबोधे तार्किकांचे अतितर्क तर्क वितर्क कुतर्क हेही वाद करीना दे कनिजात्मसुख जो जाणे बाहेरी ब्रह्मज्ञानाचे गरजे तोंड भीतरी विषय वासना उदंड ऐसे महावादी प्रचंड अतर्के पाखंड त्या नाव शुष्कवाद ज्या ज्या गोष्टी त्यातही वाग्वाद उठी होय नवे कपाळ पिठी मिथ्या चावटी करीना श्रुती स्मृतीसी विरुद्ध होता देखे अतिवाद स्वयं जाणे शास्त्रार्थ शुद्ध करी परिपक्षपात करीना. वादविवादामुळे चित्तात विक्षेप निर्माण होतात. हारलो याचं दुःख स्वतःकडे येतं. तर्काला युक्तीला प्राधान्य असते, विश्वास आणि श्रद्धा त्याच्यामध्ये नसते. बुद्धी तर्क कुशलवर अवलंबित असते आणि म्हणून तो पराजितही होऊ शकतो. भक्ताच्या जीवनाला तर्काला प्राधान्य नाही आहे. कृतिछेदने धातूपासून बनला आहे वगैरे वगैरे. कुशल चतुर येथे न पवती करतील रीते तर्कमते. तुकाराम म्हणतात कुशल आणि चतुर माणूस भक्तीमध्ये उपयोग नाहीये. चालाक, कनिंग कनिंग. कुशल चतुर तेथे न पवती करतील रीते तर्कमते तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहू. तुकाराम महाराज. तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात कोणाची यान पडो छंद गोविंद सियाळवू बहुतांची बहुत मते अवघी रीते पोकळी. पुष्कळ मत आहेत त्यांची, पोकळ आहेत.
घटापटा ढवळी मन होयशिन न करू तो तुका म्हणे पांडुरंग भरू भाग आला तो. तुका म्हणे तुम्ही करा घटपटा नका जाऊ वाटा अमुचिया. बाकीच्यांना म्हटलंय करा तुम्ही विरोध, आमच्या वाटेला मात्र जाऊ नका. उपहास छळ वर्मस्पर्श विरोध काय त्यांना करायचं करू द्या. आशा शंका प्रतारणा तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ते कसेही असोत तुमचे शब्द असे निघाले पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणतात तैसे साच आणि मवाळ, मवाळ भाषा असावी तुमची. मितले आणि रसाळ काय एक एक आता नाही बोललो त्याच्यावर. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. श्रद्धाहीन तर्कटी वादास प्रवृत्त झाला तर त्याच्याबरोबर भाषणही करू नये असे म्हटलंय. तैसे जे पार्थ विमुख या परमार्थ तयासी भाषण सर्वथा करावे ना. ज्ञानेश्वरांनी बंदिश टाकली. अरे वादविवाद करू नकाच, नाही बोलायलाच जाऊ नका त्याच्याशी. तैसे जे पार्थ गोड शब्दात विमुख या परमार्थ तयासी भाषण सर्वथा करावे ना. वादविवाद तर सोडाच. एकदा काय झालं, वृंदावनामध्ये एक विद्वान पंडित गेले आणि सांगा कोणाशी वादविवाद करू विचारू लागले. ते चैतन्य संप्रदायी सनातन गोस्वामी राहत होते. म्हणजे चैतन्य महाप्रभूच्या शिष्यांमधले चैतन्य सनातन गोस्वामी ते मोठे पंडित आहे असे लोकांनी त्या दिग्विजयी पंडितास सांगितले. तेव्हा पंडित सनातन गोस्वामीकडे जाऊन म्हणाला माझ्याबरोबर शास्त्रार्थ करा, नसता मला विजयपत्र लिहून द्या. सनातन गोस्वामी पंडित होते तरी भगवान कृष्णाच्या ध्यानात निमग्न असून त्या आनंदाचा अनुभव घेणारे होते. ते आग्रही वृत्तीचे नव्हते. त्यांनी त्या पंडिताला जयपत्र लिहून दिले. तेव्हा तो पंडित बऱ्याच लोकांसहित आपल्या विजयपत्राची घोषणा करीत निघाला. यस यस मी जिंकलो ते हारलं, हे पत्र सर्टिफिकेट. तो रस्त्यात सनातन गोस्वामीचे पुतणे श्रीजीव गोस्वामी भेटले. सनातन गोस्वामीचे पुतणे श्रीजीव गोस्वामी त्या पंडितास म्हटले की अगोदर माझ्याबरोबर वाद करून मला पराजित कर. ठीक आहे, माझ्या चुलत्याला हरवलं म्हणतोस का, माझ्याशी वादविवाद कर, मग विजय घोषणा करा. त्या दोघांचा शास्त्रार्थ झाला. त्यामध्ये त्या दिग्विजय पंडिताचा पराभव झाला. जीव गोस्वामींनी त्याच्या जवळची सर्व जयपत्रे हिसकावून घेऊन त्याच्याकडून परत विजयपत्र लिहून घेतले जीव गोस्वामींनी. परंतु ही गोष्ट सनातन गोस्वामीच्या कानावर गेली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले व म्हणाले आता जीवाकरता माझे द्वार बंद झाले आहे. लक्षात घ्या का त्यांनी वादविवाद केला. त्याने येथे येऊ नये, त्याने एका व्यक्तीचा उत्साहभंग केला, अपमान केला. लक्षात घ्या. असेल बिचाराचा एक आनंद होता, त्याला का त्याचा आनंद हिरावून घेतला, उत्साह त्याचा भंग केला, अपमान केला. म्हणून तुम्हालाही कोणी जर बोललं ना हेच पुढे पुढे करतात, हेच मध्ये मध्ये करतात, हेच कामे करतात, आम्हाला करू देत नाही, हे असे उत्साह आहे बिचारांचा, आनंद आहे, घेऊ द्या, उपभोगू द्या. जीव गोस्वामींना ऐकून फार खेद झाला. पश्चातापूर्वक क्षमा मागितली. नंतर त्यांना भेटण्याची परवानगी दिली. भक्ताने वादविवाद करू नये. जाणतिया सवे जाणतिया सवे येऊने दी हरी तर्कवादी दुरी दुराविले. तुकाराम म्हणतात वादियासी भेद निंदा अहंकार देऊनिया दूर दुराविले.